नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज मकर संक्रांतीनिमित्त, भूगोल दिनानिमित्त जे मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन आहे त्यानिमित्त वसुंधरा परिवारातर्फे जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, विशेषतः शेतकरी प्रशिक्षणाचा, यासाठी उपस्थित सर्व मान्यवर यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आपले अध्यक्ष श्री गोविंद देशमुख साहेब, यासोबतच बाजार समितीचे सभापती आबा चव्हाण साहेब, आमचे मित्र डॉक्टर अरुण गुट्टे सर, तालुका कृषी अधिकारी विजयरावजी पवार सर, डॉक्टर अजित पुरी सर, सहाय्यक प्राध्यापक कृषी महाविद्यालय लातूर, सर्व कृषी विभाग परिवार, वसुंधरा परिवार, सर्व संचालक मंडळ, सकाळ ॲग्रोवनचे परिवार, या सगळ्यांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. मित्रहो, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि मला आनंद आहे की आपण सगळे दर्दी लोक आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. पण पहा, आपल्याला एकत्र येण्यासाठी वसुंधरा परिवार घाटनांदूर, सकाळ ॲग्रोवन परिवार, कृषी विभागाचा परिवार, कृषी विद्यापीठाचा परिवार, या सगळ्यांना एकत्रित येऊन हा कार्यक्रम नियोजित आणि आयोजित करावा लागला, ज्यामुळं आपल्यामध्ये संवाद आज साधला जात आहे. तर पहिल्यांदा या सगळ्या आयोजकांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आणि आपल्या स्वतःसाठी, कारण आपण आज निश्चितच एक महत्त्वाची गोष्ट जी शेती व्यवसायासाठी आवश्यक आहे, विशेषतः यशस्वी शेती व्यवसायासाठी आवश्यक गोष्ट जी आहे ती म्हणजे ज्ञान, माहिती किंवा अभ्यास, या घटकासाठी आज आपण इथं उपस्थित आहात. त्यामुळे सगळ्यांचे स्वागत. आता आपल्याला प्रश्न पडतो की आपण बऱ्याच वर्षापासून शेती करतो, नवीन काय सांगणार आहेत, नवीन काय अभ्यास झालेला आहे, नवीन काय माहिती मिळणार आहे. कारण जे वळण पडलेलं आहे त्या वळणानं जाण्याची प्रत्येकाची प्रवृत्ती असते. त्या पद्धतीनं जे पिकं आहेत, जी माती आहे, जो आपल्याला वाडवडिलांनी सांगितलेला वारसा आहे, तशा पद्धतीनं आपण शेती करत आहोत. पण आज या शेतीला व्यवसायाचं जर स्वरूप द्यायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर पहिला घटक माती, दुसरा घटक पाणी, तिसरा घटक हवामान, चौथा घटक रोप किंवा बियाणं, पाचवा घटक बाजार. या पाचही घटकाचं योग्य प्रकारे नियोजन अभ्यास किंवा माहितीच्या आधारे करणे म्हणजे यशस्वी शेती करणे. हे झालं सोपं. आता अडचण अशी आहे, बाजार आपल्या हातात नाही, पण काही अभ्यासू आणि आपल्यासारखे प्रगतिशील शेतकरी आहेत की ज्यांनी हा बाजार देखील आपल्या मताप्रमाणे कसा करता येईल याचा अभ्यास केलेला आहे आणि ते यशस्वी होतात, त्यांना भावही मिळतो. म्हणजे कसं की बाजारात ज्या वेळेला जे विकल्या जातं, आपला सहज अभ्यास बघा, सीझनच्या अगोदर आणि सीझनच्या उशिरा ज्या गोष्टी येतात, उत्पादन येतं, त्याला निश्चितच आपल्याला भाव मिळतो. बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव सांगतो, ते अनुभव ज्यावेळेस सांगतात की ज्यावेळेस निश्चित भाव पडलेला आहे त्यावेळेस तुम्ही पेरणी करा किंवा ते पीक घ्यायला सुरुवात करा, निश्चितच नंतरच्या काळात ज्यावेळेस ते पीक येईल भाव मिळतो. बरं, अनुभव असा देखील आहे की दरवर्षी प्रत्येक ज्या उत्पादन आहे त्याला भाव मिळत नाही. 3 वर्षातून एकदाच प्रत्येक पिकाला असा जुना अनुभव आहे की एकदा असा भाव मिळतो की ज्याच्यात आपण चांगल्या पद्धतीनं नियोजन करू शकतो. पण नेमकं काय होते, ज्यावेळेस भाव असतो त्यावेळेस आपली उत्पादकता कमी असते आणि गोळाबेरीज करायची म्हणलं की झालेला खर्च आणि मिळालेलं उत्पन्न हे शेवटी समान असतं. मग आपण म्हणतो व्यवसाय आम्हाला फायदेशीर ठरलेला नाही. म्हणून बाजार सगळ्यात महत्त्वाचा आणि बाजाराचे इथं सभापती देखील उपलब्ध आहेत, त्यांच्या देखील तुम्ही माहिती घेऊ शकता त्यांच्याकडून की काय असलं पाहिजे आणि कधी मिळालं पाहिजे. कारण तुम्ही आंब्याचा जर तुम्ही विचार केला, एक उदाहरण सांगतो, प्रत्येकालाच माहिती आहे आपल्या भागात केसर आंबा आपण सुरू केलेला आहे लागून, पण कोकणातला पहिला हापूस आंबा आल्यानंतर मार्चमध्ये जो रेट असतो तो एप्रिलमध्ये नसतो, मेमध्ये नसतो, जूनमध्ये नसतो.
म्हणजे कधी आणायचं याचं नियोजन शेतकरी करू शकतो. याला म्हणतो बाजाराचा अभ्यास. याच्याही पुढे जाऊन सांगतो, परदेशामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीची निर्यात करतो, कोणत्या देशामध्ये कोणत्या मालाची कोणत्या वेळेला गरज आहे हा अभ्यास डाळिंबाचे शेतकरी करतात, द्राक्षाचे शेतकरी करतात, आंब्याचे शेतकरी करतात, केळीचे शेतकरी करतात. आणि मग त्या पद्धतीनं आपण उत्पादन घेणे, कारण हे पिकं जास्त कालावधीची आहेत. मग कधी फुलोरा आला पाहिजे आणि कधी उत्पादन मिळालं पाहिजे याचा अभ्यास म्हणजे बाजाराचा अभ्यास. हे करण्यासाठी आपल्याला ॲग्रोवनच्या माध्यमातून माहिती भेटते. चांगलं दैनिक आहे, जे वाचतात चांगलं आहे, वाचत नसतील तर त्यांनी सुरू करायला हरकत नाही, कारण शेवटी आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे. मग हा झाला पहिला घटक बाजार. दुसरा आहे बियाणं किंवा रोप. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे सगळ्यांना माहिती. बियाणं जर चांगलं असेल तर उत्पादकता आणि उत्पादन चांगलं मिळतं. सुरुवातीच्या काळामध्ये बियाणं निवडण्याची प्रक्रिया आपल्या शेतातच आपण करत होतो. आता सगळ्यांना सवय लागली, जे काही आपण शेतीमध्ये करत आहोत ते सगळं बाजारातून आणत आहोत आणि शेवटी मिळालेले पैसे हे ज्याच्याकडून जे जे आणले त्याच्या प्रित्यर्थ बाजारात वापस नेऊन देता. सुरुवातीच्या काळात जी शेती होती, आपल्याला आपल्या शेतामध्ये काही गोष्टी स्वतः निविष्ठा आपण तयार करत होतो, पण आज ती प्रक्रिया बंद झाली. रोप जे उद्यानविद्या किंवा फळबाग करतात त्यांच्यासाठी किती महत्त्वाचं आहे लक्षात घ्या. बियाणं देखील महत्त्वाचं आहे, रोप देखील महत्त्वाचं आहे. रोप एकदा जर फसलं तुमचं तर पुढचे 4 ते 5 वर्ष वाट बघावं लागतील. मग ते खराब झाल्यानंतर तुम्ही विचार करा, ज्या रोपाला आपण आपल्या मुलामुलीसारखं वाढवतो ते जर 4-5 वर्षात गेलं, ते झाड गेलं तर किती दुःख होते. आपल्याला झाडाची फांदीसुद्धा काढा वाटत नाही. एका फांदीला 3-4 फळं आलेत, चांगला विकास व्हावा म्हणून 2 फळं काढा असं सुद्धा शेतकरी करत नाही. म्हणजे इतकं महत्त्व त्या गोष्टीला आहे, तरी आपण रोप आणि बियाणाची काळजी त्या पद्धतीने घेत नाही. हे आपण आपल्या घरच्या घरी तयार करू शकतो. हे एक महत्त्वाचं आहे. याला बाजारात जाऊन पैसे खर्च करायची गरज नाही. प्रत्येक प्रकारचं बियाणं जे सुधारित आहे हे आपल्या शेतात होतं. निवड प्रक्रिया जी विद्यापीठामध्ये संशोधन केंद्रावर केली जाते त्या प्रक्रियेचा भाग म्हणून आपण आपल्याकडे सुद्धा करू शकतो. तुम्हाला आठवत असेल, जुन्या काळामध्ये मळणी करायचो आपण, तिथं सडा सारवण करायचो, एक बांबू असायचा, तिथं मळणी झाली की बरोबर त्या टेमकाडावर किंवा त्याच जागेवर चांगल्या प्रकारचं पुढच्या वर्षी पीक यायचं. आणि मग ते तुम्ही ज्वारी असो, गहू असो, काय कुठलंही जे पीक घेतलं त्याचे दाणे किंवा जे उत्पादन झाले ते बियाच्या स्वरूपात आपण वापरत होतो. पण आता ते बंद झाले. मग बियाण्याच्या तक्रारी सुरू होतात. बाजारातून आणलेलं तुम्हाला माहीत नसतं, शेतकऱ्याकडूनच उत्पादित आहे, पण कसं आहे, त्याचा दर्जा काय आहे, पूर्ण पोचलेला आहे का हे आपल्याला माहीत नसतं. मग आपण म्हणतो ते कसदार नाही. मुळातच ते जर चांगलं असेल तर आपले उत्पादन आणि उत्पादकता चांगली येते. हा झाला दुसरा घटक. तिसरा घटक हवामान. आता या हवामानाच्या बाबतीत विचार जर केला तर हाताशी काहीच राहिलेलं नाही हे तुम्हाला लक्षात आले. मग या हवामानाच्या परिस्थितीमध्ये जे बदल होत आहेत, या बदलाला आपलं पीक सहनशील असावं, आपल्या पिकाला काहीही होऊ नये, यासाठी सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे त्या पिकाचं पोषण हे चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे. हे संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. मग ज्या पद्धतीनं तुम्ही त्या पिकाचं पोषण कराल तर बाहेरचं जे वातावरणातील बदल आहेत ते त्याच्यावर अनिष्ट परिणाम करत नाहीत. आणि करत नाही म्हणजे आपलं उत्पादन आणि उत्पादकता ही निश्चित होते. मग आज जे जुन्या काळातलं हवामान होतं ते आज हवामान नाही. मग त्याच्याही परिस्थिती आपल्याला पिकं पाहिजेत. मग नवीन नवीन वाण, नवीन नवीन जाती आपण पाहतो आणि त्याचा वापर करण्यासाठी प्रयत्न करत असतो. मग यासाठीच जे आपण निवड प्रक्रियेच्या माध्यमातून बियाणं केलेलं आहे किंवा रोपं आपल्या शेतात तयार केलेली आहे, जे तग धरलेलं आहे, अशा हवामानात देखील त्याचा जर वापर केला तर निश्चितच आपल्याला यश मिळतं. मग आता ह्या पोषणासाठी जो सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, आपण लक्षात घ्या की प्रत्येक सजीव सृष्टीला जगण्यासाठी पहिली प्राथमिक गरज जी आहे ती म्हणजे अन्न. शाळेपासून मुलांना शिकवतो अन्न, वस्त्र, निवारा. अन्न कोणाला लागतं? माणसाला लागतं. अन्न कोणाला लागतं? पशुधनाला लागतं. अन्न कोणाला लागतं? सूक्ष्मजीवांना लागतं. अन्न कोणाला लागतं? वनस्पतीला लागतं. आणि त्याच्यात एक अतिरिक्त म्हणजे ज्याचा विचार आपण करत नाही ती म्हणजे आपली जमीन, माती. ही सजीव जर आहे तर हिला देखील अन्न लागतं. मग तिचं अन्न काय आहे याचा जोपर्यंत आपण अभ्यास करणार नाही, माहिती घेणार नाही, तोपर्यंत त्याचं पोषण करणार नाही. कारण आज जर तसा विचार केला तर सगळ्यात प्राथमिक गरज, मूलभूत गरज
जी आहे ती माती आरोग्य रक्षणाची आहे. मातीचं आरोग्य म्हणजे मातीला जर सजीव म्हटलं तर मातीत भौतिक गुणधर्म आहे म्हणजे रचना, रासायनिक गुणधर्म आहे म्हणजे अभिक्रिया, जैविक गुणधर्म आहे म्हणजे मातीमध्ये घडून येणारे बदल, जे की सूक्ष्म जीवांच्या माध्यमातून घडतात ते बदल म्हणजे भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म हे मातीचे. आज तुम्ही पाणी दुसरा घटक विचारात घेतला. आपण मातीच्या बाबतीत पूर्ण पाहणार आहोत, पण हे बाकीचे जे घटक आहेत याचा परिणाम आपल्या मातीवर होत आहे, म्हणून थोडं थोडं आपण अभ्यास करत आहोत. पाण्याच्या बाबतीत तुम्ही पहा, प्रत्येकाच्या घरी खेडेगावात देखील आज बाटलीचंच पाणी आहे. एक 10 वर्षापूर्वीचा काळ आठवा, आपण कुठेही तोंड लावून पाणी पिऊ शकत होतो. नळ असू द्या, तुमची विहीर असू द्या, बोर असू द्या. आज आपल्या शेतात जाऊन आपलं पाणी पिणे, आपल्या शेतातलं पाणी प्यायची हिंमत किती लोक करतात. ते म्हणतात सूक्ष्मजीवांनी तरी बाधित असेल, नाही तर जड पाणी असेल, नाही तर खारं पाणी असेल, मचूळ पाणी असेल, आपण पित नाही, आपण बाटलीचं पाणी पितो. म्हणजे जो घटक पाण्यामध्ये आहे जो आपल्याला सहन होत नाही तो घटक आपण पिकाला किंवा मातीला टाकत आहोत. बरं, एका दिवसाचं नाही. आज वरच्या थरामध्ये पाणी उपलब्धच नाही, 200-250 फुटापर्यंत बोर घ्यावं लागत आहेत. मग तिथलं जे पाणी येत आहे त्याच्यामध्ये जे क्षार आहेत ते क्षार तुम्ही जमिनीवर टाकत आहात. सिंचनाची व्यवस्था झाल्यानंतर जमिनीमध्ये काय काय जमा होत आहे याचा आपण अभ्यास केलेला नाही. मग त्याचा थेट परिणाम पिकाच्या वाढीवर, पिकाच्या मुळावर आणि पिकाच्या उत्पादकतेवर होतो. हे झालं सर्वसाधारण. आणि या नंतर जो महत्त्वाचा घटक ज्याच्यापाशी सगळं आहे, मी तर म्हणतो रामबाण इलाज आहे, ते म्हणजे आपलं माती. ज्या प्रकारे आपण आयुर्वेदामध्ये सांगतो की अन्न हेच औषध आहे. रोज कोणी गोळ्या खातं का? नाही खात. आपलं जे अन्न आहे हेच आपल्यासाठी औषध म्हणूनही काम करतं आणि उदरभरण म्हणजे पोट भरण्यासाठी देखील काम करतं. तशाच पद्धतीनं माती हेच खत आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि इथून पुढे आपल्याला काम करायचं. मग माती हेच खत कसं आहे? तर मातीमध्ये जे घटक आहेत ज्याच्यामध्ये खनिज पदार्थ 45% आहेत, 5% सेंद्रिय पदार्थ आहेत, 25% हवा आणि 25% पाणी. एका शब्दात जर वर्णन करायचं तर पूर्ण कालावधीसाठी पीक उगवण्यापासून काढणीपर्यंत वापसा परिस्थिती तुमच्या जमिनीत असेल तर तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्पादन तुम्ही घेऊ शकता. पण हे कधी होईल? ज्यावेळेस 5% सेंद्रिय पदार्थ तुमच्या जमिनीत असतील तर. हे होत आहे का? नाही. कारण आज जर तुम्ही विचार केला तर 0.3 ते 0.5% पर्यंत फक्त सेंद्रिय घटक, सेंद्रिय कर्ब तुमच्या जमिनीमध्ये आहे. ज्यांच्याकडे माती परीक्षण अहवाल आहे त्यांनी पहा, ज्यांच्याकडे नसेल, आज तुम्ही पहा करोनाच्या काळानंतर जे काही आपण डॉक्टरकडे जात आहोत, डॉक्टर पहिल्यांदा म्हणतो की तुम्ही ब्लड तपासणी करून रिपोर्ट आणा, मग तुम्हाला मी औषधं देतो. परंतु शेतकरी असो किंवा आता आपल्या इथं उपस्थित असलेले कृषी सेवा केंद्राचे असोसिएशनचे सदस्य आहेत, मी प्रत्येकाला सांगतो की तुम्ही एकदा तुमच्या दुकानावर देखील माती परीक्षणाचा आग्रह धरा. आज कृषी विद्यापीठ तयार आहे, कृषी विभाग तयार आहे, कृषी विज्ञान केंद्र तयार आहेत की ज्याच्या माध्यमातून अत्यंत अल्प दरात आपल्याला माती परीक्षण करून मिळतं. ज्या पद्धतीनं आपण म्हणतो पावत्या सांभाळतो आपण, उधारी आपल्याजवळ मोबाईलमध्ये रिपोर्ट आपल्याजवळ मातीचा असला पाहिजे. आपल्या मातीमध्ये काय आहे, काय कमी आहे, काय दिलं पाहिजे याची शिफारस देखील आपण माती परीक्षण अहवालामध्ये देतो. पण किती शेतकरी जागरूक आहेत? नाही. कारण आपल्या कार्यपद्धतीमध्ये आपल्याला असं लक्षात आलं की धकतंय आणि चालतंय, त्याच्यामुळं मातीकडे कोणी लक्ष देत नाही. पण ज्यांनी अभ्यास केला त्यांना लक्षात येत आहे की जे सुरुवातीच्या काळात मी उत्पन्न घेत होतो ते आज उत्पन्न येत नाही. ते उत्पन्न न येण्यापाठीमागे कारण ज्यावेळेस जागतिक स्तरावर संशोधन झालं त्यावेळेस असं लक्षात आलं की लागवडीखालील 60% जमिनी या अन्नद्रव्याच्या कमतरता, उपसा आणि असमतोल याच्यामुळं उत्पादकता कमी येत आहे. म्हणजे काय? पिकाला आवश्यक असणारे जेवढे काही अन्नद्रव्य लागतात तेवढे अन्नद्रव्य जमिनीत उपलब्ध स्वरूपात नाहीत. एकूण स्वरूपात आहेत का? आहेत. पण ते उपलब्ध स्वरूपात आहेत का? नाही. मग एकूण जे आहेत त्याचं उपलब्ध स्वरूप जर करायचं असेल तर जमिनीमध्ये सूक्ष्मजीव असणं अत्यंत गरजेचं आहे. ते जे सूक्ष्मजीव आहेत ते जैव रासायनिक अभिक्रिया घडवून आणतात आणि मातीमध्ये असलेल्या खनिज पदार्थ, सेंद्रिय पदार्थ याचं विघटन करणे, याचं डिकम्पोजिशन करणे आणि त्याच्या माध्यमातून अनेक असे सेंद्रिय पदार्थ तयार होणे, ज्याला जैव रासायनिक अभिक्रिया म्हणतो. त्या माध्यमातून तयार झालेले पदार्थ
म्हणजेच उपलब्ध अन्नद्रव्य आहेत. आज तुम्ही पहा, कितीतरी औषधं तुम्ही मार्केटमधून आणता. विचार जर केला आणि कधी लेबल जर पाहिलं किंवा बाटल्या जर वाचल्या तर तुम्हाला लक्षात येईल, या प्रत्येक औषधामध्ये किंवा जेही तुम्ही मार्केटमधून आणता हे अन्नद्रव्यापासून बनलेलं आहे. पहिले औषधं कोणते निघाले? बुरशीनाशक गंधकापासून तयार झालेलं आहे, ज्याला सल्फर आपण म्हणतो. दुसरं कॉपरपासून तयार झालेलं आहे, मॅंगनीज तयार झालेलं आहे, झिंकपासून तयार झालेलं आहे. मग हे काय आहेत? अन्नद्रव्य. एकूण तुम्ही जर विचार केला तर पिकाला 17 अन्नद्रव्य अत्यंत आवश्यक आहेत. आता 18ची तयारी सुरू आहे, एक नवीन त्याच्यामध्ये ॲड होऊ शकतो. हे पिकाला आवश्यक झाले. माणसाला एक त्याच्यापेक्षा जास्त लागतो, तो म्हणजे आयोडीन, जे आपण मिठाच्या माध्यमातून खातो. बाकी सगळे अन्नद्रव्य आपल्याला आपल्या अन्नातून मिळतात. ते कुठून येतात? वनस्पतीतून. ते कुठून येतात? मातीतून. हे असं चक्र आहे. आज तुम्ही विचार जर केला तर 95% जेवढं अन्न सजीवाला मिळतंय हे सगळंच्या सगळं अन्न मातीपासूनच तयार झालेलं आहे. 5% फक्त समुद्र किंवा पाणी याच्या माध्यमातून अन्नपदार्थ तयार झालेले आहेत, घटक तयार झालेले आहेत, जे अन्न म्हणून वापरल्या जातात. मग आता सांगा, सगळ्या सजीव सृष्टीसाठी 95% खाद्यपदार्थ, अन्नपदार्थ, प्राथमिक गरज ही मातीपासून जर होत असेल तर या मातीचं पोषण करून माती सशक्त आणि समृद्ध करणे अत्यंत गरजेचं आहे. मी हे आज तुमच्यासमोर म्हणत आहे, परंतु जागतिक स्तरावर याचा अभ्यास झाला. 2014 पासून प्रत्येक शेतकरी या मातीच्या आरोग्याबाबत जागरूक व्हावं म्हणून जागतिक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत आणि आंतरराष्ट्रीय मेळावे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरं आयोजित केली जात आहेत. हे फक्त आपल्या देशात नाही तर सर्व देशात होत आहे. दरवर्षी 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. याचं कारणच असं आहे की बाबांनो, या मातीचं महत्त्व ओळखा, आत्ताच काळजी घ्या, अन्यथा 33% जमिनी ज्या आहेत या खराब झालेल्या आहेत, आपल्याला उत्पादन मिळणार नाही. वाढती लोकसंख्या, यांना पूर्ण अन्न मिळणे हा आता एक भाग झाला. पण दुसरं तुम्ही सध्या ऐकला असेल शब्द, न्यूट्रिशनल सिक्युरिटी. जे काही तुम्ही अन्नपदार्थ खात आहात ते सकस असावे, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे अन्नद्रव्य असावेत. व्हिटॅमिन्स असावेत, मिनरल्स असावेत, कार्बोहायड्रेट्स असावेत, प्रोटीन्स असावेत, लिपिड्स असावेत, ऑइल्स असावं, हे सगळं असावं. पण याचं प्रमाण कमी झालेलं आहे. हे कधी लक्षात आलं? आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय पोषण संस्था हैदराबाद यांनी ज्या वेळेस 512 खाद्यपदार्थांचं विश्लेषण केलं, 1960ला कसे होते, 1970ला कसे होते, 90ला कसे होते, 2010ला कसे होते, 2020ला कसे होते, याचा एक रिपोर्ट दिला. रिपोर्ट काय दिला? समजा मूग आहे, मुगाची डाळ आहे. मुगाच्या डाळीमध्ये जे प्रथिनं होते 1960ला ते आज नाही. म्हणजे काय? अन्न घटक कमी झालं. भाजीपाला पिकांचं विश्लेषण केलं तर असं लक्षात आलं की जे व्हिटॅमिन्स आपल्याला जीवनसत्व अगोदर मिळत होते ते आत्ताच्या उत्पादनामध्ये नाही. मग याचं कारण त्यांनी सांगितलं. हे का अन्नपदार्थात येत नाहीत? तर जमिनीत असलेल्या या अन्नद्रव्याच्या कमतरता याला कारणीभूत आहे. म्हणजे शेवटी पुन्हा आलं जमीन. म्हणजे आपल्याला जर पिकाची उत्पादकता वाढवायची आहे, 10च्या ऐवजी 12, 12च्या ऐवजी 15 असं उत्पादन घ्यायचं असेल, गुणवत्ता वाढवायची आहे, म्हणजे दर्जा, ज्याच्यामध्ये प्रथिनं ज्या पिकात पाहिजे त्या पिकात प्रथिनं, कर्बोदके, मिनरल्स, व्हिटॅमिन्स ही जास्त असायला पाहिजेत, त्याला म्हणतो गुणवत्ता किंवा दर्जा. तिसरं शाश्वतता किंवा टिकवण क्षमता. आता तुम्ही पहा, घाटनांदूरच किंवा परळीमध्ये नाही, सगळ्यांचे कुठेतरी नातेवाईक, मित्रपरिवार किंवा पुढची पिढी पुण्याला आहे, मुंबईला आहे, बेंगलोर, हैदराबाद नोकरीच्या निमित्त, शिक्षणाच्या निमित्त आहे. तुम्ही खूप घरी चांगलं उत्पादन करता, पण ते उत्पादन त्या गावात नेलं की तिथं ते घरचे सांगतात हे आणू नका, एवढं 100 किलो आणून आमच्या इथं ठेवू नका, आमच्या इथं राहत नाही. प्रत्येक अन्नपदार्थाची टिकवण क्षमता ही कमी झालेली आढळून आली आहे. याचं कारण काय आहे? जे घटक अपेक्षित आहेत ते घटक त्यामध्ये नाही. जुन्या काळामध्ये आपण कणग्या भरून ठेवत होतो, बांबूच्या असायच्या, त्याला सारवण करायचो आणि त्याच्यामध्ये कधी दुष्काळ पडेल म्हणून तुम्ही लोकांनी स्वतः कणग्या 2-2, 3-3, 4-4 भरून ठेवले आहेत की ती दुष्काळाच्या काळात हे अन्न आपल्याला खायला कामी येईल, कारण आपण दुष्काळाचा अनुभव घेतला होता. आज टिकतंय का? किराणा दुकानदाराकडे तुम्ही कधी विचारायला जा, त्याच्याकडे समजा जे काही अन्नपदार्थ आहेत फक्त चाळणी करायला, ज्याची पावडर होती ना, चाळणी करायला स्वतंत्र बाया माणसं लावलेली आहेत, मजूर लावलेले आहेत किंवा मशीन लावलेली.
आणि तो दर महिन्याला एकदा चाळणी करतो, पुन्हा राहिलेला माल तुम्हाला देतो. म्हणजे नुकसान त्याच्याकडे होत आहे, आपल्याकडे ठेवल्यानंतर तर लागलीच पावडर व्हायला लागली. म्हणजे माल शेतकरी लवकर का विकतो? घरी खराब होईल म्हणून. म्हणजे त्याची टिकवण क्षमता कमी झाली. का कमी झाली? त्याच्यात जे अपेक्षित घटक आहेत ते नाही. हा झाला तिसरा भाग. चौथा भाग, हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी पिकामध्ये सहनशीलता निर्माण होणं गरजेचं आहे. ती कशाच्या माध्यमातून होईल? अन्नपदार्थाच्या. अन्नपदार्थ कुठून येतील? न्यूट्रियंट्स, जे पीक पोषक अन्नद्रव्य म्हणतो. हे जर कमी असतील तर निश्चितच जे हवामान, आता तुम्हाला सांगतो उदाहरण, ज्यांच्याकडे केळी आहे किंवा ज्यांच्याकडे फळबाग आहेत त्यांना माहीत आहे की या थंडीच्या कालावधीमध्ये जे जे शरीरक्रियाशास्त्र योग्य पद्धतीनं चालायला पाहिजे ते चालत नाही. मग याचं कारण काय आहे? की अन्नद्रव्याची कमतरता. आणि ते ठराविक अन्नद्रव्य जसं गंधक आहे, पोटॅशियम आहे, हे जर दिलं तर ते झाड काम करते. म्हणजे त्याला जे घटक द्यायला पाहिजेत हे शेवटी अन्नपदार्थ आले. म्हणजे वातावरणाला सहनशील, वातावरणातील बदलाला सहनशील जर तुमचं पीक ठेवायचं असेल तर शेवटी अन्न घटक म्हणजे न्यूट्रियंट्स काम करणार आहेत. आणि हे सगळे न्यूट्रियंट्स कुठे आहेत? जमिनीमध्ये आहेत. गुणवत्ता झालं, टिकवण क्षमता झालं, सहनशीलता झालं, उत्पादकता झालं. आता पाचवा घटक जो आहे ज्याला म्हणतो इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक क्षमता. करोनाच्या काळामध्ये प्रत्येकानं अनुभव घेतलेला आहे. प्रत्येकाच्या घरी झिंकच्या टॅबलेट होत्या बघा. डॉक्टरने दिलेल्या आहे की प्रतिकार क्षम राहा, तुम्ही या जर घेतल्या तर तुम्हाला होणार नाही. झिंक आहे एक सूक्ष्म अन्नद्रव्य जे पिकाला लागतं, ते आपल्या शरीरात कमी चालले. याचा अभ्यास असं केला तर लक्षात आलं की जस्त आणि कॉपर हे दोन असे घटक आहेत जे तृणधान्याच्या माध्यमातून आपली मनुष्य प्राण्याची, जनावराची गरज भागवतात. पण हेच घटक 50% जर आपल्या जमिनीत कमी आहे तर ते आपल्या अन्नपदार्थात येत नाहीत आणि आपल्याला मिळत नाहीत. मग त्याचे अनेक असे परिणाम, अनिष्ट परिणाम, वाईट परिणाम आपल्या शरीरावर कमतरतेमुळे दिसून येतात. मग आपण औषधाच्या स्वरूपात काय आणतो तर ते अन्न घटक. किंवा आता तुम्ही पाहताल की जे डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन लिहिलं असेल तर ते देखील वाचून पहा. कधी आयुर्वेदिक असू द्या किंवा तुमचं ॲलोपॅथीवाला असू द्या, कुठलाही, तो काय करतो? मल्टीविटॅमिन, मल्टीमिनरलच्या टॅबलेट प्रत्येकाला प्रत्येक रोगामध्ये देत आहे. त्याचं कारण असं आहे की हे अन्न घटक तुमच्या शरीरात कमी आहेत म्हणून तुम्ही अशक्त झालेला आहात. अशक्त झालं की रोग आणि कीड हे निश्चितच बळावते. वातावरणामधला थोडा झालेला बदल देखील त्याच्यावर परिणाम करतो. मग याला म्हणतो आपण प्रतिकार क्षमता. कारण सगळे औषधं या अन्नद्रव्यापासूनच तयार झालेले आहे. जसं तुम्हाला सांगितलं पिकाला जेवढे आवश्यक आहेत तेवढेच त्यापेक्षा जास्त एक मानवाला, म्हणजे आयोडीन जे मिठाच्या माध्यमातून आपण खातो. आता शोध असा चालू आहे जागतिक स्तरावर सेंद्रिय म्हणून. आता सगळ्यांना माहिती आहे की ब्लड प्रेशर किंवा या गोष्टी माहिती झाल्या. मग मला मीठ खायचं नाही सर, पण आयोडीन तर गेलं पाहिजे, नाही तर त्याची कमतरता होईल. झाडामधूनच हे आयोडीन, पिकामधूनच हे आयोडीन, बियाणामधूनच हे आयोडीन, भाजीपाल्यामधूनच हे आयोडीन कसं मिळेल याच्यावर शोध आणि याच्यावर संशोधन चालू आहे. याच्यापेक्षा एक जास्त घटक लागतो, कोबाल्ट. तो लागतो तुमच्या पशुधनाला, जनावरांना. दुधाळ जे जनावर आहेत तुमच्या भागामध्ये भरपूर आहेत. तुम्ही कधी अभ्यास करा. 10 लिटर दूध देणारी गाय किंवा म्हैस जर 8, 6, 4 अशा प्रकारे कमी कमी होत असेल तर तुम्ही हा विचार करा, सगळं तर सारखंच आहे. दूध काढणारा सारखाच आहे, घटक तुम्ही द्यायला सारखे, ते चारा सारखाच आहे, जमीन सारखं आहे, हवामान सारखं आहे, तरी याचं दुधाचं उत्पादन का कमी झालं? ज्यावेळेस आपण अभ्यास केला, आम्ही परभणीला अभ्यास केला, पूर्ण मराठवाड्याचे चित्र घेतलं, मातीत काय आहे, झाडात काय आहे, जनावराच्या रक्तात काय आहे, माणसाच्या रक्तात काय, हे सगळं तपासलं. लक्षात असं आलं की कोबाल्ट नावाचा जो घटक आहे, जो चारा पदार्थामधून जनावरांना मिळतो, तो कमी मिळाला म्हणून दूध उत्पादन कमी झालं. मग काय पर्याय केला? तो कोबाल्ट नावाचा घटक मिनरल मिक्सचरमधून देण्याची प्रक्रिया सुरू केली. आणि बरोबर जी गाय कमी दूध देत होती किंवा म्हैस कमी दूध देती, ती पूर्ण दूध द्यायला तयार झाली. 1.6 पार्ट्स पर बिलियन असं त्याचं गणित आहे. प्रति रोज त्या जनावरांना, दुधाळ जनावरांना जर मिळालं तर निश्चितच लक्षात येईल की दूध उत्पादनावर याचा काय परिणाम होतो. आज तुम्ही लोक सगळे चारा पिकं घेता. हा जर चारा सकस असेल तरच ते सगळे अन्नपदार्थ आपल्या पशुधनामध्ये येणार आहेत आणि त्याची जी गुणवत्ता आहे, दुधाची क्वालिटी आहे, दूध किती मिळतं, त्याची उत्पादकता आहे, याच्यावर परिणाम होणार आहे. कारण कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन, कमीत कमी गाई म्हशीकडून जास्तीत जास्त उत्पादन, हे आताचं ध्येय आहे, उद्दिष्ट आहे. पहिल्यासारखी परिस्थिती राहिली नाही. कारण आपण पाहतो आपल्याच घरात
2चे 4, 4चे 6, 8 असे झाले. 10 एकर जी जमीन होती ती 1-1, 1.5 एकर जमीन प्रत्येकाच्या वाट्याला आली. मग आता याच्यामध्ये आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे, सगळ्यांनाच घ्यायचं आहे. मग या परिस्थितीमध्ये काय, मातीला सशक्त आणि समृद्ध करा आणि आपल्याला अपेक्षित परिणाम जो पाहिजे आहे उत्पादकतेच्या बाबतीत, गुणवत्तेच्या बाबतीत, टिकवण क्षमतेच्या बाबतीत, रोगप्रतिकारक क्षमतेच्या बाबतीत आणि सहनशीलतेच्या बाबतीत, याला एकमेव एक इलाज आहे, औषधं नाही. जमिनीला सशक्त आणि समृद्ध करून पिकाचं संतुलित पीक पोषण करणे. मग आता हे जर करायचं असेल तर आज एकंदरीत नैसर्गिकरित्या आढळणारे 92 मूलद्रव्ये जे जमिनीमध्ये आहेत त्याच्यापैकी 17 पिकाला लागतात. त्यापैकी 3 जे आहेत ते निसर्गतः मिळतात, ज्याला कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन म्हणतो. बाकीचे राहिलेले फक्त जमिनीतूनच मिळतात आणि जमीन हेच एक माध्यम आहे. तुम्हाला जर वाटत असेल की मी रासायनिक खतं टाकतो, सेंद्रिय खतं टाकतो ना, असं करतो तसं करतो, ती पिकाची गरज भागवत नाही. ते सप्लिमेंटरी आहे, पूरक आहे, तात्पुरतं मिळत नाही म्हणून द्यायचं आहे. तुम्ही दवाखान्यात गेल्यानंतर तसं तर आपल्याला रोजच समजा सलाईन लावलं तर काम चालू शकते, पण होते का तसं, पहिलं सलाईन झालं की डॉक्टर म्हणतात आता याला खायला द्या. म्हणजे तुमच्यात एनर्जी आली की मग तुमची शरीरक्रिया चालू ठेवणार. ती शरीरक्रिया चालू ठेवणे किंवा मशीन किंवा गाडी तुम्हाला प्रत्येकाला अनुभव, स्पार्क म्हणतो आपण, प्लग काढायचो, चटका दिला की गाडी सुरू होत होती. ते जे काम आहे ते तुम्ही बाहेरून टाकलेल्या अन्नपदार्थ, रासायनिक खतं किंवा सेंद्रिय खताच्या माध्यमातून होत असतं. आज आपण आपल्या ताटामध्ये तुम्ही जर विचार केला पोषणाचा तर प्रत्येकाच्या ताटात पहिल्यांदा तर 1-2च गोष्टी असायच्या, चपाती भाकरीन कोरड्यास ह्याच्यावर व्हायचं. पण नंतर मग चटणी आली, मग गोड आलं, मग अनेक असे पदार्थ ताटात आले. आज तुम्ही पहा कमीत कमी 6 ते 7 पदार्थ तुमच्या ताटामध्ये आहेत. हे आपल्यासाठी झालं. उद्देश काय, जे भाजीतून नाही मिळालं ते वरणातून मिळावं, जे वरणातून नाही मिळालं ते चपातीतून मिळावं, चपातीतून नाही मिळालं ते चटणीतून मिळावं. हे आपण उद्देश आहे आपल्याला मिळण्यासाठी अनेक पदार्थ वापरण्याचा. तशा पद्धतीनं आपल्याला जमिनीमध्ये जे तुमच्या ताटात ते जमिनीत, म्हणजे मी सांगतो हिरवळीचं खत, जैविक खत, गावरान खत, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कृषी क्षेत्रातले जे उपपदार्थ आहेत त्याचा वापर, भूसुधारकांचा वापर, या सगळ्या गोष्टी करूनही गरज भागत नसेल तर रासायनिक खतांचा वापर. अशा पद्धतीनं आपण जर केलं तरच आपला उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. बरं, हे करता येत नाही असं आहे का, आहे. फक्त आपण काय करत आहोत, माहिती घेत नाहीत आणि दुसरी गोष्ट प्रत्यक्ष करणे. आज मी प्रत्येकाला म्हणतो की ज्या पद्धतीने इतर सगळे खतं आहेत त्या पद्धतीनं आता आपले आदरणीय देशमुख साहेब सांगत होते की शेतात माणसंच राहीन झाली. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, पायखत. म्हणजे तुम्ही तुमच्या शेतात जा, माती आणि झाडं तुमच्याशी बोलतात, त्यांच्याशी बोला आणि त्यांना जे पाहिजे ते तुम्ही द्या. आपलंच आपल्याजवळ आहे, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. ही परिस्थिती शेतकऱ्याची आहे म्हणून खर्च वाढत आहे. आणि ज्यावेळेस आपण दुसऱ्यावर विसंबलो, ती पण म्हण तुम्हाला माहिती, जो दुसऱ्यावरील विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. मग सगळ्याच गोष्टीसाठी जर तुम्ही मार्केट पाहत असाल तर अपेक्षा कशी करता की मला एकदम फायदेशीर शेती होईल. म्हणून आज नैसर्गिक शेती पद्धती, सेंद्रिय शेती पद्धती, रासेंद्रिय शेती पद्धती, बायोडायनॅमिक शेती पद्धती, परंपरागत शेती पद्धती, अनेक प्रकारच्या शेती पद्धती शेतकऱ्याला सांगितल्या जात आहेत, माहिती होत आहेत, वाचत आहात, पाहत आहात. आपल्याला कोणती करायची. आज तुम्ही जर काही अनुभव घेतला असेल तर तुम्हाला माहीत असेल की बऱ्यापैकी ज्याच्या सालदार किंवा गडी आपल्या शेतात असतो तो तर आपल्या शेतात जे उत्पादन होते तेच खातो. तो काय आपल्याकडून घेत नाही, आपणच त्याच्याकडून आपल्या शेतातला असल्यामुळे नेतो. तो एक काकराभर किंवा पाटाभर किंवा एखादा गुंठा भाजीपाला त्याच्यासाठी स्वतंत्र लावतो. त्याच्यावर तो फवारत नाही, तो ते खातो. आणि जे फवारलेलं भरपूर उत्पादन देणार आहे ते तुम्ही घेऊन येता. बरोबर आहे. आपण हे देखील पाहत नाहीत की जे चुकीचं आहे, ज्याच्यावर विष पडलेलं आहे ते आपण खात आहोत आणि लोकांना खाऊ घालत आहोत. मग हे कमी कधी होईल, सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय औषध, सेंद्रिय खतं याचा वापर केला. बरं, हे बाहेरून आणावं लागतात का, नाही, तुमच्या शेतात होतात. पद्धत बदलायची आणि करायचं आहे. फार काही वेळ द्यावा लागतो का, नाही. आज गांडूळ खत किती शेतकरी करतात, नाही. घरच्या घरी पदार्थ तयार होऊ शकतो, घरच्या घरी खत तयार होऊ शकतो. कंपोस्ट किती जण करतात. जुन्या काळामध्ये एक पद्धत होती, 3 वर्षातून एकदा गावरान खत टाकलं जायचं, 3 वर्षातून एकदा नांगरली जायची, 3 वर्षातून एकदा शेळ्या मेंढ्या तरी बसवायचं, 3 वर्षातून एकदा हिरवळीचं खत घ्यायचं. म्हणजे अल्टरनेट काही ना काहीतरी करत होतो, सगळ्या गोष्टी करत नव्हतो.
तुम्ही जर अनुभव घेतला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की जुन्या काळात इथं बसलेले आहेत की ज्यांनी लाकडाचा बळीनाम नांगर चालवून पूर्ण कल्टिवेशन केलेलं आहे. बरोबर आहे. आजची परिस्थिती सांगा काका, होत आहे का बळीनाम नांगरानं, ते पण लाकडाच्या? किती HP ट्रॅक्टर वापरावा लागेल हा विचार आपल्या शेतकऱ्यांकडे. माती कडक झाली, मातीमध्ये ओलावा नाही, मातीला माया नाही, मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ नाही, मातीमध्ये सेंद्रिय कर्ब नाही. याचा परिणाम काय झाला? माती घट्ट झाली. मशिनरी तुम्ही वापरायला लागलात, मग ती मशिनरी 25 HP, 40 HP, 55 HP असं वाढतच चालले. पण मूळ काय आहे? याच्यात सेंद्रिय पदार्थ टाकल्यानंतर ती जमीन नरम होईल. त्या जमिनीत अन्नपदार्थ, त्या जमिनीत सूक्ष्मजीव, त्या जमिनीत पाणी, त्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ, त्या जमिनीत खनिज पदार्थ हे सगळे उपलब्ध होतील. हे आपण विचारच करत नाही. मग याचा विचार करणे म्हणजेच अभ्यास करणे, आणि अभ्यास करून या मातीला सशक्त आणि समृद्ध करणे म्हणजेच मातीचं पोषण करणे. आणि मातीचं पोषण करण्यासाठी आज असलेले आवश्यक घटक जैविक खत, सेंद्रिय खत, हिरवळीचं खत, कृषी क्षेत्रातील उपपदार्थ, भूसुधारक या सगळ्यांचा वापर करणे ज्याला पैसे लागत नाही. किती शेतकरी आहेत की जे निंबोळी पेंडीचा वापर करतात? आपल्याला माहिती ती औषधी आहे. जमिनीच्या माध्यमातून काही रोग होत आहेत, जमिनीच्या माध्यमातून काही किडी येत आहेत, जमिनीच्या माध्यमातून असंतुलन होत आहे. मग त्या परिस्थितीमध्ये ह्या कीड आणि रोगाला थांबवण्यासाठी जमिनीवरच उपचार करणं गरजेचं आहे. कोणतेच बाहेरचे औषधं त्यावर काम करत नाही. मग काम करत नाही, आपल्याजवळ उपाय आहे तर तो उपाय करणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारचे निंबोळी पेंड जे फळ बागायतदार आहेत त्यांना माहीत आहे की ते निंबोळी पेंड्याचा वापर पावडर किंवा ग्रॅन्युलर स्वरूपात त्याच्या मशीन पण आहेत, त्याचा जर वापर केला तर तुमच्या दिलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते. 2 बॅग जिथं वापरल्या जातात तिथं 1च बॅग वापरल्या जाते. मग तुमची झाली बचत. आणि हे जे तुम्ही टाकलेलं आहे हे वर्षानुवर्ष तुमच्याच जमिनीत राहणार आहे, बाहेर कुठं जाणार नाही, आपोआप त्याचा परिणाम होणार आहे. आज जे इतर फळ पिकांचे शेतकरी आहेत, बागायतदार आहेत, त्यांना माहीत आहे की एक साधं उदाहरण पहा, निमॅटोड. कारण सगळ्यांना माहिती. मग निमॅटोड आहे, मर आहे किंवा बुरशी आहे किंवा काही जे आहे, जे घटकांना वाढण्यासाठी, त्यांच्या जगण्यासाठी अन्नपदार्थ म्हणून सेंद्रिय कर्ब आवश्यक आहे, त्यांना जमिनीत जर सेंद्रिय पदार्थ नसेल तर ते काय करत आहेत? मुळांवर अटॅक करत आहेत. मुळं कोणते? ज्याला आपण जारवा म्हणतो, पांढऱ्या मुळ्या म्हणतो, ज्याच्या माध्यमातून अन्न आणि पाणी शोषण केलं जातं. ते नाजूक आहे, त्याचं जनरेशन डिजनरेशन चालू राहतं. त्याच्यावर अटॅक केला की आपोआप अन्न आणि पाणी घेतल्या जाणार नाही आणि त्याचा परिणाम वर होईल. मग आता काय आहे? जसं जंगली प्राण्याचं तुम्ही वाचत आहे असाल, ऐकत असाल, त्यांना तिथं खाण्यासाठी, त्यांना तिथं राहण्यासाठी, त्यांना तिथं पिण्यासाठी काही उपलब्ध नाही म्हणून ते कुठे यायला लागलेत? शेतात आणि गावात यायला लागले. तसं आपल्या जमिनीत ज्या घटकांना जे अपायकारक आहेत त्यांचं खाद्य जर दिलं तर ते आपल्या मुळांवर, पिकावर अटॅक करणार नाही. पण हे साधं गणित आहे, त्यावर आपण लक्ष देत नाही आहोत. त्यांना खायला मिळाल्यावर ते मुळावर अटॅक करणार नाही. म्हणजे तुम्ही पहा, निसर्गतः जर विचार केला, किडींच्या बाबतीतही 80% किडी फायद्याच्या आहेत, 20% खराब आहेत. सूक्ष्मजीवांच्या बाबतीत 90% कामाचे, 10% खराब आहे. एक सर्वसाधारण प्रमाण तुम्हाला सांगेल. आता मला सांगा, हे 90% जे चांगले आहेत हे आपल्या जमिनीत आहेत का? जगाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढे जीवाणू 10 ग्राम मातीमध्ये असतात. आहेत का आज? नाही. म्हणून मग जैव रासायनिक अभिक्रिया घडत नाहीत, म्हणून जमिनीत सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय घटक तयार होत नाहीत, ते पिकाला मिळत नाही. मग बाहेरून जे सेंद्रिय घटक किंवा सेंद्रिय पदार्थ तुम्ही वापरता त्याला बायोस्टिम्युलंट म्हणतो, बायोफंजिसाईड म्हणतो, बायो इन्सेक्टिसाईड म्हणतो. हे मुळात सगळं तुमच्या जमिनीत आहे, ते उपलब्ध आपल्याला करून द्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी कल्चर म्हणून जैविक खत आपण उत्पादन करतो. बरं, हे कृषी विज्ञान केंद्रात मिळते, तुमच्याजवळ इथं कॉलेज आहे विद्यापीठाचं, तिथं मिळते. तिथं नाही मिळालं, आमचं परभणीला विद्यापीठ आहे, तिथं मिळते. अत्यंत रास्त दरामध्ये, ना नफा ना तोटा या तत्वावर शेतकऱ्याला ते उपलब्ध करून दिले जाते. पण अडचण अशी आहे, मी तर कृषी सेवा केंद्रवाल्यांना देखील विनंती करतो की तुम्ही ते सांगा, तुम्ही एकत्रितरित्या घ्या. त्याचा रिझल्ट आला म्हणजे बाकीचे जे घटक तुम्ही सोबत दिलेले आहेत त्याचा देखील रिझल्ट चांगला आहे. कारण आपल्या सगळ्यांचाच विषय आणि उद्देश हाच आहे की शेतकऱ्याचा व्यवसाय जो आहे, शेती व्यवसाय जो आहे, हा फायदेशीर ठरावा आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं. यासाठी सगळे प्रयत्न करत आहोत. पण त्या प्रयत्नाला योग्य दिशा मिळणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेस असं लक्षात आलं, अभ्यास झाला, खूप पेपर्स लिहिल्या गेले,
त्यावेळेस एकच गोष्ट लक्षात आली की 39% अडचणी हे शेतकरी स्वतः शेतात दुर्लक्ष करत असल्यामुळे येत आहे. मग त्याच्यावर एकच मात्र आहे, उपाय आहे, अभ्यास करणे, माहिती घेणे आणि त्या ज्ञानाच्या आधारे माती, पाणी, हवामान, बाजार आणि बियाणं याचं नियोजन करणे. याला म्हणतो यशस्वी शेती करणे. आणि या सगळ्यांच्या मुळाशी रामबाण शब्द सगळ्यांना माहीत आहे. रामबाण इलाज म्हणजे मातीचं पोषण करणे, मातीला आरोग्यदायी करणे, मातीला सजीव करणे. जर माती दर्जेदार आणि सजीव असेल, 4 घटक मातीमध्ये जे उपस्थित आहेत ते त्याच प्रमाणात असतील, तर तुम्ही यशस्वी शेतकरी होऊ शकतात. फायदेशीर शेती तुमची होऊ शकते. खर्च कमी तुमचा होईल, उत्पादन तुम्हाला चांगलं होईल, उत्पादकता देखील चांगली. सकाळी आम्ही बोलताना एक विचार केला की या ठिकाणचं जे दूध आहे त्याची क्वालिटी, इथून जे लोणी तयार होते, तूप तयार होते, त्याची क्वालिटी वेगळी आहे. कारण काय आहे, ह्या माळरानावर जे अन्न घटक, जे पदार्थ, पोषक द्रव्य जमिनीमध्ये उपलब्ध ते तुमच्या चाऱ्यामध्ये येतात, चाऱ्यातून जनावरांमध्ये, मग तिथून दुधामध्ये, आणि म्हणून त्याची क्वालिटी आहे. आज भौगोलिक मानांकन जे भेटतं हे कशामुळं भेटतं? त्या ठिकाणची माती, त्या ठिकाणचं हवामान, आणि त्या हवामान आणि मातीमुळं जे पदार्थ तयार होतात त्या कृषी पदार्थांची जी क्वालिटी आहे, गुणवत्ता आहे, दर्जा आहे, हा एक वेगळाच असतो. म्हणून प्रत्येक ठिकाणचं, जसं देवगडचा हापूस प्रसिद्ध आहे, नागपूरचा संत्रा प्रसिद्ध आहे, जालन्याची मोसंबी प्रसिद्ध आहे, वर्ध्याची हळद प्रसिद्ध आहे, सांगलीची हळद प्रसिद्ध आहे. कशामुळं? तर त्या ठिकाणी असलेलं हवामान, त्या ठिकाणी असलेली माती, त्या ठिकाणी असलेलं पाणी, या सगळ्याचे गुणधर्म त्या उत्पादनामध्ये येतात. म्हणून त्याचा गुणवत्ता आपण म्हणतो. मग आपल्याला जर हे सगळं माहीत आहे, जसं आपण आपल्या चारा पिकांचं, जनावरांचं दूध याचा अभ्यास केलेला आहे, माहिती आहे, तर मग आपण आपल्या जमिनीची काळजी का घेत नाहीत? तुम्ही नाही घ्याल, दुसरा कोणीतरी घेईल. कारण लक्षात घ्या, बदल फक्त आपल्याला जमिनीच्या पोषणामध्ये करायचा आहे. जमिनीला खाऊपिऊ घालायचं आहे, आणि खाऊपिऊ घालण्यासाठी जमिनीला एकच पर्याय आहे, सेंद्रिय पदार्थ. जे शेतकरी घरच्या घरी तयार करण्यासाठी तयार आहेत, 1-2 गोष्टी सांगतो. आमच्याकडून एकदा जैविक खत आणलं, तुम्ही तुमच्या शेतामध्ये मल्टिप्लाय करू शकता. त्याचा वापर वर्षानं, जसं आपण दह्यासाठी विरजण आणतो, पुन्हा परत काही रोजच विरजण आणायला जात नाही, आपलं दही आपण करतो, तशा पद्धतीने हे जैविक घटक आहेत, ज्याला बायो इन्सेक्टिसाईड, बायो फंजिसाईड, बायो स्टिम्युलंट, बायो फर्टिलायझर हे म्हणतात. हे तयार करता येतात. हे शिकून घ्या. हे शिकण्यासाठी सगळेजण माहिती देण्याला तयार आहे. आजचा हा कार्यक्रम याच्यासाठी आहे की या सगळ्या गोष्टी कुठंतरी कानावर पडाल. आज आपल्याला या सगळ्या माहीत असलेल्या गोष्टीची उजळणी व्हावी. बऱ्याचदा असं वाटतं शेतकऱ्याला की आपण काय ऐकण्यासाठी चाललो होतो, काय माहिती मिळणार आहे, काय नवीन शेतामध्ये असते. मित्र, सर्व शेतकरी बंधूंनी लक्षात घ्या, दरवर्षी गावामध्ये सप्ताह लावतो आपण. वर्षानुवर्षे जी गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, कृष्णजन्म माहिती आहे, रामजन्म माहिती आहे, हे सगळं माहिती आहे, तरी ऐकायला गोड वाटते. कीर्तन, अनेक बाबा येतात, कीर्तन देतात, चांगलं वाटतं ऐकायला, आपलं कुठंतरी मन प्रसन्न होते. बरोबर आहे? मग तुम्ही ज्यावेळेस म्हणता की मन प्रसन्न होते, जसं आपल्याला रामदास स्वामींनी सांगितलं आहे की मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. त्यांनी एकच सांगितलं, मनाच्या बाबतीत सांगितलं. तसं मी आपल्या शेतीच्या बाबतीत सांगतो, माती करारे सशक्त आणि समृद्ध, यशस्वी शेतीचे कारण. आता सोपं आहे हे. मग आता मातीचं आरोग्य जर राखायचं तर मातीला पोषण करणं गरजेचं आहे, मातीला सजीव करणं गरजेचं आहे, मातीला दर्जेदार करणं गरजेचं आहे. फार काही लागत नाही, सेंद्रिय पदार्थ लागतात. आपोआप बाकीचे 3 घटक हे काम करतात. मग सेंद्रिय पदार्थ वाढवण्यासाठी सध्या हिरवळीचं खत म्हणलं तर नंबर 1चं मुगाचं आहे, नंबर 2चं तुरीचं आहे, नंबर 3चं तिळाचं आहे. आपण हे करतो का? नाही. मी तर कित्येक शेतकऱ्यांना सांगतो, तुम्ही फक्त 30 दिवसाचं काम आहे, घ्या, गाडून टाका. तुरीचे बॉर्डरला सगळ्यांच्या लावा, बॉर्डरला तूर लावा, शेंगासाठी नाहीच. फांद्या कट करा. कधी तुरीच्या पानाला हात लावून पहा किती नरम आहे. 72 तासामध्ये कुजून जाणारं जे पान आहे ते जर तुमच्या जमिनीवर पडलं तर सेंद्रिय कर्ब वाढू शकते. याचं निसर्गानं उदाहरण दिले. तुम्ही पहा, सगळे कडधान्य, ज्या कडधान्य पिकांच्या मुळावर गाठी आहेत त्या सगळ्या कडधान्याचं कालावधी संपल्यानंतर पालापाचोळा जमिनीवर गळून पडतो. कशासाठी पडतो विचार केला का? त्याला शास्त्र किंवा विज्ञान म्हणायचं. करतो तेच आहे, वेगळं काहीच नाही. त्याचं शास्त्र असं आहे की यावेळेस जे तुमचे जीवाणू आहेत हे जीवाणू गाठीमध्ये येऊन
हवेतील नत्र स्थिरीकरून पिकाला देतात. मग पिकाचं काहीतरी देणं लागतं जीवाणूला, म्हणून जीवाणूचं जे खाद्य आहे तो पालापाचोळा, म्हणजे 3 ते 5 टन किंवा 5 ते 7 टन पालापाचोळा तुमच्या जमिनीवर पिकाच्या प्रकारानुसार पडतो. तो पालापाचोळा याच्यासाठी असतो की ते जे रायझोबियम आहे याची वाढ व्हावी. निसर्गाला कुठं माहिती आहे की तुम्ही बाहेरून आणणार आहेत, विद्यापीठातून, कृषी सेवा केंद्रातून टाकणार आहेत, त्यानं त्याची व्यवस्था पिकासाठी केलेली आहे. मग अशाच पद्धतीनं जी व्यवस्था होती ती आपल्याला जमिनीच्या खालच्या थरातले अन्नद्रव्य तर तुम्ही काढू शकत नाही. ते काढण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग काय आहे? या हिरवळीच्या खतांची लागवड करा, पेरणी करा आणि त्याच्या माध्यमातून जे जमिनीच्या खालच्या थरामध्ये अन्नद्रव्य उपलब्ध आहे ते वर आणून टाका. सगळं आहे मित्रो. फक्त नायट्रोजन असा एकच घटक आहे जो 95 ते 98% फक्त सेंद्रिय पदार्थातून मिळतो. निसर्गाची व्यवस्था पहा, 78% हवेमध्ये नायट्रोजन आहे. डायरेक्ट पिकाला उपलब्ध होत नाही. तो कधी होतो? सूक्ष्मजीव नायट्रोसोमोनास, नायट्रोबॅक्टर यांनी काम केल्यावर नायट्रेट स्वरूपात रूपांतर होऊन पिकाला मिळतो. ही झाली जैवरासायनिक अभिक्रिया. बाकीचे सगळे अन्नद्रव्य आपल्या जमिनीत आहेत, फक्त का घेतल्या जात नाहीत? साधं उदाहरण आहे. जसं आपल्याला आपल्या दिनचर्येत एखाद्याला ॲसिडिटी भरपूर झाली आणि त्याच्यासमोर तुम्ही कितीही पंचपक्वान्य ठेवले, आवडीचे ठेवले, तो खाऊ शकतो का? नाही खाऊ शकतो. तशी परिस्थिती आपल्या जमिनीच्या गुणधर्माची झाली, ज्याला जमिनीचा सामू म्हणतो. हा अल्कलाईन झालेला. हा अल्कलाईन जो म्हणतो आपण, त्याच्या माध्यमातून जे अन्नद्रव्य उपलब्ध व्हायला पाहिजे ते जमिनीत असून देखील उपलब्ध होत नाहीत. मग त्याच्या कमतरता येतात आणि थेट परिणाम पिकाच्या शरीरक्रियाशास्त्रावर होतो. मग पिकाच्या शरीरक्रियाशास्त्रावर परिणाम झाला, फुलं तरी कमी येतात, आलेले टिकत नाहीत, टिकले तर मोठे होत नाहीत, मोठे झाले तर गुणवत्ता नसते. म्हणजे परत सगळं आलं जमिनीपाशी. म्हणून जमीन हेच केवळ आणि एकमेव माध्यम आहे पीक पोषणासाठी, संतुलित पीक पोषणासाठी. मग जमिनीची जर काळजी घेतली, ज्या पद्धतीनं आपण म्हणतो माता बाल संगोपन, त्या पद्धतीनं जमिनीची काळजी घ्या, आपोआप तुमच्या पिकाची काळजी घेतली जाणार आहे. कारण असं जगात अजून एकही रासायनिक खत नाही की जे पिकाला आवश्यक असणारी 17 अन्नद्रव्ये देऊ शकतं. पण सेंद्रिय पदार्थ एक आहे की ज्याच्यामध्ये संतुलित प्रमाणात 17च्या 17 अन्नद्रव्ये उपलब्ध असतात. मग आता विचार करा, बाहेरून आणायचे एवढे 17 आणि त्याची कॉस्टिंग आणि आपल्याकडे आहे त्याची कॉस्टिंग, याचं जर बाजारभावाने जरी तुम्ही नियोजन केलं किंवा विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल स्वस्त आपल्याला सेंद्रिय पदार्थाच्या माध्यमातून जे मिळत आहे ते स्वस्त पडतं. कारण त्याच्यानं काय आहे, परमनंट इलाज, शाश्वत इलाज, ज्याला म्हणतो दीर्घकालीन परिणाम, हा साधला जातो. जमिनीमध्येच ते राहणार आहे आणि जमिनीमध्येच त्या अभिक्रिया होत राहणार आहे. मग ती उपलब्धता होत राहणार आहे. आणि असं काही नाही तुम्ही दिलं म्हणजे झाड घेतं. झाडाला पाहिजे त्यावेळेला वाढीच्या संवेदनशील अवस्थेमध्ये ज्या प्रमाणात आवश्यक आहे त्याच प्रमाणात ते घेतलं जातं. तुम्ही ड्रीपच्या माध्यमातून आणि फवारणीच्या माध्यमातून जबरदस्ती करू शकत नाही. मग सोपं, आपण देत बसल्यापेक्षा झाडाला घेऊ द्या. मग झाडाला घेऊ देण्यासाठी जमिनीत टाका. जमिनीत टाकायला त्याच्यात ते स्त्रोत वापरा. मग स्त्रोत म्हणजे सेंद्रिय पदार्थ, म्हणजेच सेंद्रिय खतं. आज कित्येक बागा आहेत की फक्त बायोगॅस स्लरीवर चालतात. मला माहिती आहे की शेणखत एवढं उपलब्ध होत नाही, पण हिरवळीचं खत आहे, जैविक खत आहे. आज शेणखत जर तुमच्याकडे उपलब्ध नाही तर जुन्या काळात बघा सारवण होतं. सारवण सगळ्या घराला होत नाही, समोर अंगणात होत नाही, म्हणून सडा टाकायची पद्धत होती. म्हणजे कमी जरी असलं, अक्षरशः जे शेतकरी चांगला अभ्यास करत आहेत, तुम्हाला सांगतो त्यांचे प्रयोग, ते सडा टाकतात शेतामध्ये. सडा टाकल्यानंतर जे मातीचे बारीक कण आहेत 0.002 मिलीमीटरपेक्षाही लहान, जे डोळ्याला दिसत नाही, धुळीसारखे आहेत, हे चिटकून राहतात. सेंद्रिय कर्ब त्या ठिकाणी वाढायला मदत होती. थोडं जरी मिळालं तर सूक्ष्मजीव त्या ठिकाणी वाढायला मदत होती, कारण ते त्यांना खाद्य होतं. म्हणून मळणी केल्यानंतर सडा सारवण केलेल्या भागामध्ये जे उत्पादन यायचं ते नंबर 1चं यायचं. त्याचं कारणच हे आहे. आज बराशी खणणं बंदच झाले, कारण JCB आलेत प्रत्येक ठिकाणी. नाही तर प्रत्येक ठिकाणी बराशी खणल्या की आपण आपल्या शेतामध्ये जे पिकांचे अवशेष ते तिथं टाकत होतो, ते कुजल्या जात होतं, ते आपण परत वापरत होतो. चर काढणं आपल्याला माहिती आहे, स्लोप आहे जमिनीला, चर काढत नाही, माती वाहून जाते. माती तयार होण्यासाठी निसर्गाला 300 ते 500 वर्ष काम करावं लागतं 1 सेंटीमीटरची. आपल्याला त्याची किंमत नाही आहे. आज जे अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये लोकांना लक्षात आले, जमिनीचं, आपण ज्यांना माहीत आहे, जमिनीचं फूल वाहून जाणे हा शब्द वापरतो गावाकडे.
फूल म्हणजे काय, दुधावरची साय जसं काढतो तसं हे वरचं सगळं सूक्ष्मजीव आहेत, अन्नपदार्थ आहेत, हे सगळे वाहून जातात. सेंद्रिय कर्ब हलका असल्यामुळं वरच असतं, ते वाहून जातं. मग शेवटी खाली काय, जमीन उघडी पडली. जमीन उघडी पडल्यानंतर त्याच्यात उत्पादन येते का, नाही. म्हणजे रान बोडकं झालं. मग याच्यावर सगळ्यात चांगला पर्याय काय, जैविक आच्छादनाचा वापर करणे. शेतकरी बंधूंनो, माती ही आपली लक्ष्मी आहे, बरोबर आहे. आपलं याच्यावर सगळं चालत आहे. मग हिची काळजी घेणे. लक्ष्मी कोणी झाकूनच ठेवतं की नाही, जमिनीला जैविक आच्छादनाच्या मार्फत झाकून ठेवा आणि रिझल्ट घ्या. बाकी बऱ्याच गोष्टी असतात ज्या सांगितल्या जातात, वेळ कमी असतो, उशिरा एक तर तुम्ही आलेला आहात, बाकी सगळ्या लोकांचं तुम्हाला ऐकायचं आहे. म्हणून आजच सगळं जर सांगितलं तर डोक्याच्या बाहेर जाईल, कानाच्या वरून जाईल. त्यामुळे ज्या ठराविक महत्त्वाच्या गोष्टी होत्या, जी पार्श्वभूमी होती, ज्याच्या माध्यमातून आपल्याला जमिनीला पोषण करायचं आहे, जमिनी सशक्त आणि समृद्ध करायचं आहे, तो विषय मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. मला वाटतं एवढं पुरेसं आहे. आज एकच मंत्र घेऊन जा, जमिनीला झाकून ठेवण्यासाठी जैविक आच्छादनाचा वापर करा, जैविक खताचा वापर करा, जीवाणू खतं ज्याला म्हणतात, हिरवळीच्या खतांचा वापर तुम्ही करू शकतात. सहज शक्य आहे, याला कुठेही पैसा लागत नाही. आणि मग तुम्ही रिझल्ट्स पहा की कशा पद्धतीनं रिझल्ट्स आणि कशा पद्धतीनं व्यवसाय आपला शेतीचा हा भरभराटीला येईल. आपल्याला फायदेशीर शेती व्यवसाय म्हणून म्हणता येईल. बाजारातून कमीत कमी आणावं लागेल, जे तुमच्याजवळ आहे त्याचाच जास्तीत जास्त उपयोग होईल. मला या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्याची संधी ॲग्रोवन सकाळ, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि वसुंधरा परिवार यांनी दिल्याबद्दल आणि आपणही त्याच आवडीनं इथं येऊन ऐकल्याबद्दल मी आपले हार्दिक आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.